त्यांच्या आपण इथं पाहतोय की आता ते निघालेले आहेत आणि अमित शहा यांच्या भेटीला ते जाणार आहेत. विनोद तावडे पण सोबत आहेत आणि राज ठाकरे कशा पद्धतीनं आता हे निघालेलं आपण पाहतोय की विनोद तावडे हे दोघेही एक दृश्य आपण पाहतो आहोत. राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. विनोद तावडे आणि अमित शहा यांच्या भेटीला हे दोघेही निघत आहेत. तर आपण राज ठाकरे आता अमित शहांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. विनोद तावडे यांनी आधी राज ठाकरेंची भेट घेतली, चर्चा केली. आता मनसे सुद्धा महायुतीचा घटक होणार आहे, एनडीएचा घटक होणार आहे. राजकीय घडामोडींना दिल्लीत कालपासूनच वेग आलेला होता. आता मात्र अमित शहांची भेट घेतल्यानंतर मनसे हे महायुतीला येऊन सामील होणार, एनडीएत येऊन सामील होणार याबाबतचं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अधिकृत स्पष्टता होईल. राज ठाकरे हे आता अमित शहांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. त्यांच्या सोबत विनोद तावडे आहेत. विनोद तावडे यांनी जवळपास साधारणतः तासभर चर्चा राज ठाकरेंशी केलेली आहे. तर विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले त्यावेळेसची ही दृश्य. तर आता विनोद तावडेंना सोबत घेत राज ठाकरे अमित शहांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. हे दोघंही नेते आता अमित शहांची भेट घेणार आहेत. खरं तर कालच फडणवीस आणि अमित शहा यांच्यात चर्चा झालेली होती. मनसेला महायुतीत सामील करून घेण्याबाबत, एनडीएत सामील करून घेण्याबाबतची ही चर्चा होती. त्यानंतर आज विनोद तावडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. तासभर जवळपास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता अमित शहांच्या भेटीसाठी राज ठाकरे रवाना झालेले आहेत. विनोद तावडे त्यांच्या सोबत आहेत. खरं तर ह्या सगळ्या दिल्लीतल्या घडामोडी असल्या तर या सगळ्याची पार्श्वभूमी आणि भेटीगाठी या राज्यात घडलेल्या होत्या. आपल्याला आठवत असेल, भाजपचे राज्यातले महत्त्वाचे नेते हे एक ठराविक टप्प्यानंतर राज ठाकरेंची भेट घेत होते आणि तेव्हाच मनसे महायुतीत येऊन सामील होणार, एनडीएत येऊन सामील होणार याबद्दलच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. राज ठाकरे हे हॉटेलमधून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत. अमित शहा यांच्या भेटीसाठी राज ठाकरे रवाना झालेले आहेत. कालपासून राज ठाकरे हे दिल्लीतच आहेत. विनोद तावडे यांनी त्यांची भेट घेतली. विनोद तावडेंनी त्यांच्याशी साधारणतः तासभर चर्चा केली आणि त्यानंतर आता विनोद तावडे आणि राज ठाकरे अमित शहांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. ही भेट आता थोड्याच वेळात होईल आणि त्यानंतरच मनसे महायुतीत येऊन सामील होईल, एनडीएत येऊन सामील होईल याबद्दलचं अधिकृत शिक्कामोर्तब हे दिल्लीतच केलं जाईल. अधिकृत घोषणा सुद्धा दिल्लीतच होण्याची दाट शक्यता आहे. ही दृश्य राज ठाकरे आणि विनोद तावडे अमित शहांच्या भेटीसाठी रवाना झाले तेव्हाची. खरं तर शिंदेंच्या रूपानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे भाजप सोबत आलेलं होतं. त्यानंतर अजित पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीचा एक गट किंवा राष्ट्रवादी हा पक्ष सुद्धा भाजप सोबत आलेला होता. सत्तेत हे तीन पक्ष एकत्र होते. आता महायुतीत आणखी एक घटक पक्ष सामील होतोय मनसेच्या रूपानं. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तर आहेच, मात्र आगामी काळातल्या विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं सुद्धा या मनसेनं महायुतीत येऊन सामील होणं, एनडीएत येऊन सामील होणं हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या संदर्भात आपण बोलूया आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याशी. रामराजे, साधारणतः किती वेळात भेट होऊ शकते? अमित शहांची भेट नेमकी होणार कुठे आहे राज ठाकरेंची? बिलकुल ही शक्यता जी आहे ती अमित शहा यांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते. आता विनोद तावडे आणि राज ठाकरे एकाच गाडीमध्ये बसलेले आहेत आणि दोघेही निघालेले आहेत. आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय हे लाईव्ह व्हिज्युअल आहेत की जे दोघेही एका गाडीमधून बसून आता निघालेले आहेत आणि आता ते अमित शहा यांच्या घराकडेच निघाले असल्याची आपल्याला माहिती आहे. आणि थोड्याच वेळामध्ये साधारणतः ताज हॉटेल ते अमित शहा यांच्या घराचं जे अंतर आहे ते 10 मिनिटाचं आहे. त्यामुळं लवकरच पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे दोघेही पोहोचण्याची शक्यता आहे. आणि तिथे गेल्यानंतर या संदर्भामध्ये एनडीएच्या संदर्भामध्ये जाहीर होईल. परंतु त्याच्या अगोदर जी चर्चा झालेली आहे विनोद तावडे यांच्याशी आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे यावर सुद्धा चर्चा झाली असल्याची आपल्याला माहिती मिळते. आता जो ताफा आहे राज ठाकरे यांचा आणि विनोद तावडे यांचा तो अकबर रोडने निघालेला आहे आणि
अकबर रोड जिथे संपतो तिथूनच सोनेरी बाग लेन आहे आणि तिथून कृष्ण मेनन मार्ग आहे. म्हणजे ते अमित शहा यांचं निवासस्थान आहे कृष्ण मेनन मार्ग, की जिथे अगोदर अटल बिहारी वाजपेयी राहत होते आणि आता साधारणतः 5 मिनिटांमध्ये ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. आणि एकाच गाडीमध्ये हे 2 जण आहेत. अगोदर 1 तासभर म्हणजे की 1 तास 15 मिनिट म्हणजे की 1.25 तास ही चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे ही चर्चा फ्रुटफुल झाल्याची पुरावा हाच आहे की दोघेही एकाच गाडीमध्ये बसलेले आहेत आणि निघालेले आहेत. त्यामुळे आता ही चर्चा जी पुढे गेलेली आहे, एक पाऊल पुढे गेलेली आहे, त्याचं रूपांतर आता एनडीए मध्ये होऊ शकतं आणि हे जे गठबंधन आहे किंवा हे जे महायुती आहे की आता त्यामध्ये आता राज ठाकरे हे महत्वाचे प्लेयर म्हणून समोर येऊ शकतात आणि त्यामुळेच पाहणं गरजेचं आहे की नेमकं आता कोणत्या गोष्टीवरून राज ठाकरे यांनी एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण त्यासाठी जे मनसेची किंवा राज ठाकरे यांची कोणत्या मागणी होत्या आणि त्या भाजपला मान्य केलेल्या आहेत का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि जर राज ठाकरे येणार असेल तर मग जागा वाटपामध्ये वाटेकरी मनसे असणार आहे. त्यामुळे मग शिंदेना पुन्हा किती जागा जाणार आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि केवळ राज ठाकरे येणार म्हणून मग शिंदेच्या जागा आणि बाकीच्या ज्या दुसरं जी यादी येणार होती ती थांबलेली आहे का? ते यादी थांबण्याचं कारण हेच आहे का की राज ठाकरे यांना सामावून घ्यायचं आहे? तर यावर सुद्धा आता चर्चा जी आहे ते होणं गरजेचं आहे. आपण आता कृष्ण मेनन मार्ग या ठिकाणी चाललेलो आहोत. आपण हे व्हिज्युअल दाखवतोय आणि अमित शहा यांचं इथे निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आता राज ठाकरे यांच्या गाडीचा जो ताफा आहे तो आल्याचं दिसून येतोय आणि आपण पाहतो की कृष्ण मेनन मार्ग हा इथे आलेला आहे आणि ही जी गाडी समोरची आहे HR55 AR 0001 ही गाडी जी आहे ती राज ठाकरेंची आहे आणि ती समोर आता कृष्ण मेनन मार्ग यांच्या ठिकाणी ही गेलेली आहे. अमित शहा यांचं निवासस्थान याच ठिकाणी अद्याप याच ठिकाणी आहे आणि आपण पाहतो की ते आता हा जो ताफा आहे तो चाललेला आहे थेट अमित शहा यांच्या घरामध्ये आणि म्हणूनच आजच यावर संपूर्ण शिक्कामोर्तब जी आहे ती होण्याची शक्यता आहे की राज ठाकरे आणि भाजप म्हणजे की मनसे आणि भाजप यांची जी युती आहे ती आज होईल एनडीए मध्ये जे आहे ती राज ठाकरे येण्याची शक्यता आता अतिशय दृढ झालेली आहे. नक्कीच रामराजे, तुम्ही तिथे काय घडतंय लक्ष ठेवून राहाच. मी पुन्हा येईनच तुमच्याकडे संवाद साधण्यासाठी. ही महत्वाची घडामोड आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पुन्हा एकदा माहिती देऊया. राज ठाकरे, विनोद तावडे हे 2 नेते एकाच गाडीतून प्रवास करत अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. इथे अमित शहांसोबत राज ठाकरेंची भेट होणार आहे. जवळपास तास ते सव्वा तास विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. मनसे महायुतीत येऊन सामील होणार आहे, एनडीएत येऊन सामील होणार आहेत. तर मग पुढचा प्रवास किंवा पुढच्या वाटाघाटी नेमक्या कशा असतील याबद्दलची ही चर्चा असेल आणि आता यावर अधिकृत शिक्कामोर्तब हे अमित शहा यांच्या सोबतच्या भेटीतच केलं जाईल. त्यामुळे आता राज ठाकरे आणि विनोद तावडे हे अमित शहांच्या भेटीसाठी अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत.